नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मकथा. सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर इसवी सन 1630 साली फाल्गुन वैद्य तृतीय म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हे बालक म्हणजे शिवाजी. त्यांचे वडील शहाजी राजे भोसले हे पराक्रमी सरदार होते आणि आई राजमाता जिजाऊ या संस्कारक्षम, धर्मनिष्ठ व धैर्यवान होत्या. जिजाऊंनी लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या मनात रामायण, महाभारत, संतांचे विचार, धर्म आणि स्वराज्याची भावना रुजवली. अन्यायाविरुद्ध उभे राहा हा संस्कार त्यांच्या रक्तात भिनला. शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, पुणे आणि लाल महल येथे गेले. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, कुस्ती यांचे शिक्षण त्यांनी घेतले. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकताना भूगोल, किल्ले आणि गनिमी कावा त्यांनी आत्मसात केला. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर यांसारखे मावळे त्यांच्या बालमित्रांमध्ये होते. हे खेळ पुढे युद्धाचा सराव ठरले. लाल महालात राहताना शिवाजी महाराजांनी प्रजेवर होणारे अन्याय, अत्याचार पाहिले. त्याचवेळी त्यांनी ठरवले, स्वराज्य हे माझे ध्येय आहे. रायरेश्वर मंदिरात त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली असे सांगितले जाते. तरुण वयातच शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर असे किल्ले जिंकायला सुरुवात केली. त्यांची युद्धनीती वेगळी होती. गनिमी कावा, वेग, चातुर्य आणि स्थानिक मावळ्यांचे पाठबळ. आदिलशाही सरदार अफझल खान याने शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा कट रचला. प्रतापगडावर भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांनी वाघनख्यांचा उपयोग करून अफझल खानाचा वध केला. हा प्रसंग मराठ्यांच्या इतिहासातील निर्णायक क्षण ठरला. मुघल बादशाह औरंगजेब याने शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अनेक मोहिमा पाठवल्या. शेवटी शिवाजी महाराज आग्र्याला गेले. तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण बुद्धी, धैर्य आणि युक्तीने फळांच्या पेटीतून त्यांनी आग्र्याहून सुटका केली. हा इतिहासातील अद्भुत प्रसंग आहे. इसवी सन 1674 साली रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, तर आदर्श राजा होते. प्रजाहितदक्ष प्रशासन, स्त्रियांचा मान राखणारे कायदे, शेतकऱ्यांचे रक्षण, धार्मिक सहिष्णुता, सक्षम आरमार. इसवी सन 1680 साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, पण त्यांचे विचार, स्वराज्याची संकल्पना आणि शौर्य आजही जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता, न्याय आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास. ते फक्त एका काळातील राजा नव्हते, ते एक विचार, एक प्रेरणा आणि एक युग होते. जय जिजाऊ, जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शिवरायांच्या विचारांची ज्योत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.